मी वैष्णवी बोलते. तुम्ही आता मला ओळखायला लागला असाल. हो, मी वैष्णवी, जिनं 9 महिन्याच्या बाळाला सोडून आत्महत्या केली. पण मी खरंच आत्महत्या केली का? की मला त्या आत्महत्येसाठी प्रवृत्त केलं गेलं? आज मी तुम्हाला सर्व काही सांगणार आहे. मी आणि शशांक एकाच कॉलेजमध्ये शिकत होतो. आमच्या दोघांची ओळख झाली. त्यानंतर त्या ओळखीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं. शशांक हगवणे हा राजेंद्र हगवणे यांचा धाकटा मुलगा. राजेंद्र हगवणे हे राष्ट्रवादी पक्षाचे माणूस, त्यामुळे रुबाबदार. पण मी मात्र फक्त शशांकला बघून त्याच्या प्रेमात पडले होते. माझे वडील अनिल साहेबराव कसपटे. आम्हीही तसे श्रीमंत, पण राजेंद्र हगवणे यांच्यापेक्षा कमी. माझ्या वडिलांचं माझ्यावरती जीवापाड प्रेम होतं. जेव्हा मी शशांकबद्दल माझ्या वडिलांना सांगितलं, तेव्हा त्यांनी ह्या लग्नाला स्पष्टपणे नकार दिला होता. त्यांचं म्हणणं होतं की आपण नेहमी आपल्यासारख्याच कुटुंबासोबत नातेसंबंध जोडायला हवेत. त्यामुळे तू त्या मुलासोबत लग्न करून सुखी राहू शकणार नाही, असे मला वाटते. परंतु मी मात्र शशांकच्या प्रेमामध्ये जणू वेडीच झाले होते. मला शशांकशिवाय दुसरं कोणी दिसतच नव्हतं. माझ्या वडिलांनी मात्र माझ्यासाठी दुसरं स्थळ शोधायला सुरुवात केली. तेव्हा तर मी अगदी पळून जाण्याचा आणि लग्न करण्याचा विचार केला. जेव्हा माझ्या वडिलांना हे कळलं, तेव्हा मात्र त्यांनी आपल्या घराण्याची अब्रू जाऊ नये म्हणून माझं लग्न शशांकबरोबर लावून देण्याचं ठरवलं. 24 एप्रिल 2021ला आमचे लग्न झाले. त्या लग्नातही शशांकच्या घरच्यांनी इतकी मागणी केली होती की ती ऐकून तुम्ही देखील कदाचित चकित व्हाल. 51 तोळे सोनं, फॉर्च्युनरसारखी महागडी गाडी, चांदीची भांडी आणि सोबत सुसगावमधील सनी वर्ल्डमध्ये शाही पद्धतीने लग्न लावून दिलं माझं. माझ्या आनंदासाठी माझे आईवडील सारं काही करत होते. पण लग्नाच्या अगदी दुसऱ्याच दिवशी छोट्याशा कारणावरनं माझ्या सासरच्यांनी भांडण काढलं. तेव्हा माझ्या वडिलांनी माझ्या सासरच्यांची माफी मागितली, तेही कारण नसताना. पण आता मात्र हे नेहमीचं होऊ लागलं होतं. दिवसामागून दिवस जात होते. आमच्या लग्नाला 6 महिने झाले होते. त्यानंतर गौरी गणपतीचे दिवस आले. त्यामुळे माझ्या सासूबाईंनी माहेरून चांदीच्या गौरी आण असे मला सांगितले. सासूबाईंची ही मागणी जेव्हा मी माझ्या आईला सांगितली, तेव्हा आई म्हणाली आपल्याकडे मातीच्या गौरी बसवतात, मग चांदीच्या कशाला? पण तरीही सासूबाईंनी मात्र हट्ट सुरूच ठेवला. त्यामुळे माझ्या आईवडिलांनी मला चांदीच्या गौरी बनवून दिल्या. खरं तर लग्नात देखील सासरच्यांनी आम्ही राजकारणातील मोठी माणसं आहोत, या समाजात आमची प्रतिष्ठा आहे, मोठी मोठी लोक लग्नाला येतील, त्यामुळे लग्न चांगलं झालं पाहिजे, हुंडा जास्त मिळाला पाहिजे, लग्नात मुलाला तुमच्याकडनं मोठी गाडी देखील मिळाली पाहिजे, मोठे मोठे नेते आमच्या लग्नाला येतील, म्हणून मोठ्या धुमधडाक्यात लग्न व्हायला हवं. कुठेतरी हे सगळं माझ्या वडिलांना पटत नव्हतं. परंतु माझ्या चेहऱ्यावरील आनंद बघून त्यांनी सारं काही केलं होतं. आता तर ते माझी सासू चांगली बोलली किंवा मला एखादी साडी जरी आणली तरी तिला ते आवडत नसे. ती लगेचच भांडायला सुरुवात करत असे. पण ती आहे हे मात्र ती कदाचित विसरत होती. एक स्त्री स्त्रीची शत्रू कशी असू शकते, हा प्रश्न मला नेहमी पडत असे. करिश्मा माझी नणंद असून देखील ती मला शारीरिक आणि मानसिक देखील खूप त्रास देत असे. ती जुन्या लोकांची म्हण आहे ना, ज्या घरात नणंदेचा वास तिथे घराचा नाश. अशी नणंद कधी कुणालाही भेटू नये, अशीच मी देवाच्या चरणी प्रार्थना करेल. आता शशांक तर माझ्या वडिलांकडे एक एक मागण्या वाढतच चालल्या होत्या. तो कधी लाख रुपयात तर कधी 2 लाख रुपयात असा सतत माझ्या मागे लागत असे. तर कधी ब्रँडेड 1.5 लाखाचं घड्याळ नवऱ्यासाठी, कधी महागडा गॉगल, तर कधी 2 लाखाचा फोन. त्याच्या मागण्या हळूहळू वाढत चालल्या होत्या. पण माझ्यासाठी आईवडील त्या सर्व काही मागण्या पूर्ण करत होते. सततच्या या त्रासामुळे आता माझी मानसिक स्थिती देखील ढासळू लागली होती. मी आता माहेरी नवऱ्याबद्दल, सासरच्या लोकांबद्दल सांगू लागले होते. ते लोक मला त्रास देतात असं मी म्हणू लागले होते. माझ्या मामाला मी एकदा सांगितलं, मामा, शशांकसोबत माझा निर्णय चुकीचा होता. पण आता काहीही हातात राहिलं नव्हतं. एकतर मी प्रेमविवाह केला होता, त्यात सासरची मंडळी मला असा त्रास देत होती. काय करावं हे कळत नव्हतं. त्यातच आमच्या लग्नाला 1 वर्ष झालं. मला दिवस गेले. मी आनंदाने ही गोष्ट शशांकला सांगितली. परंतु शशांकनं माझ्या चारित्र्यावरती त्याच्या बहिणीचं ऐकून संशय घेतला. हे मूल माझं नाही असं तो मला म्हणू लागला. आता मात्र मला काय करावं ते समजेना घेतलेली आहे. यातून वैष्णवी काय विचार करत असेल हे